नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत मेंदळ्यांच्या घरी वंश टिकू नये म्हणून आता अमृताला दुधामधून पावडर टाकून आत्तापर्यंत ऐश्वर्या जे करत होती आणि मेंदळ्यांच्या घरात कधीच पाळणा हळू नये म्हणून आता अमृताच्या दुधात पावडर टाकणाऱ्या ऐश्वर्याला सावली आता कशी रंगेहात पकडणार आणि सगदेवाकडून आता दुधात पावडर टाकून ते दूध अमृताला देत असताना सावली ही आता रंगेहात पकडून ऐश्वर्याचे सत्य कसे समोर आणते आणि ऐश्वर्याचे हे सत्य समोर येताच आता काय घडणार आणि आता सावली ही सारंगला कशी सत्य सांगणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता ऐश्वर्याने सगदेवला आता नवीन नोकर म्हणून ठेवलेलं असतं. सारंगची आता काळजी घेण्यासाठी, सारंगला ते हवं ते त्याच्या हातात देण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावली ही सारंगपर्यंत पोहोचली नाही पाहिजे. आणि सारंग आणि सावलीला एकमेकांपासून वेगवेगळं ठेवण्यासाठी ऐश्वर्याने ही एक मोठी शक्कल लढवलेली असते आणि सगदेवला नोकर म्हणून मेंदळ्यांच्या घरी आणलेलं असतं. आणि आता इकडे सगदेव हा त्याचं सगळं सामान घेऊन आता मेंदळ्यांच्या घरी आलेला असतो. इकडे आता मात्र सावली ही पटकन आता दादाचा आज नोकरीचा पहिला दिवस असल्यामुळे आपण दादाला फोन करूयात असा विचार करून आता सावली ही सगदेवला फोन लावते. पण त्याच वेळेस सगदेव आता मेंदळ्यांच्या घराच्या खाली आलेला असतो आणि ऐश्वर्या आता सगदेवला त्याची राहण्याची खोली दाखवण्यासाठी घेऊन जात असते. आणि त्याच वेळेस आता सावली ही सगदेवला फोन करते आणि त्याच वेळेस सगदेवच्या मोबाईलची रिंग आता तिथेच सावलीला ऐकू लागते. आणि सावली ती रिंग आता तिला ऐकू जाता सावली ही पटकन खिडकीजवळ येते आणि समोर आता सगदेवला सामान घेऊन येताना सावलीने बघितलेलं असतं. आणि लगेचच सावलीला मोठा धक्का बसतो आणि आपल्या घरात जो नोकर नवीन येणार होता तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला दादा सगदेव असल्याचे आता सावलीसमोर येऊन सावलीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि ऐश्वर्या मॅडमने आपल्या भावालाच आता नोकर म्हणून या घरात आणल्यामुळे सावलीला खूप वाईट वाटतं. पटकन आता सावली ही अमृताकडे येते आणि अमृताला ती घडलेली सगळी हकीकत सांगते. तेव्हा आता अमृता म्हणते की हे बघ सावली, तू काही काळजी करू नको. तुझे दादा या घरात नोकर बनून आले, त्यांचीसुद्धा काहीतरी मजबुरी असेल आणि ते जरी आले असले ना, तुला एका अर्थाने चांगलंच आहे सावली. दुसरा जर नोकर आला असता तर तुला सारंगच्या जवळ जाता आलं नसतं आणि तुझा भाऊ असल्यामुळे तुला आता वाटेल तेव्हा सारंगकडे जाता येईल. आणि त्यामुळे आता सावलीला देखील आनंद झालेला असतो. पण सावलीला मात्र एकच मोठं वाईट वाटलेलं असतं की आपल्याच घरामध्ये आपल्या भावाला नोकर म्हणून आता राहावं लागणार आहे. आणि त्यामुळे आता सावलीला वाईट वाटूनही सावली काही करू शकत नसते. इकडे आता ऐश्वर्याने आता सगदेवाला सगळे काही काम समजावून सांगितलेलं असतं. सारंगला प्रत्येक गोष्ट जरी लागणार असली ना तरी तू फक्त सारंगच्या बेडरूममध्ये राहायचं आणि जे लागेल ते त्याला सगळं आणून द्यायचं. आणि आता सगदेवने सुद्धा होकार दिलेला असतो. आणि आता सगदेव कामाला लागलेला असतो आणि किचनमध्ये येऊन सारंगला जे जे काही लागतं ते सगळं आता सगदेव पुरवत असतो. आणि इकडे सावली समोर काम करताना मात्र सगदेवला खूप वाईट वाटत असते. आणि सगदेवने आता सावलीला सगळी हकीकत सांगितलेली असते. आपल्या घराचे हप्ते थकल्यामुळे मला पैशाची गरज कशी होती आणि आपल्याला पैसे नसल्यामुळे आपल्यावरती कशी उपासमारीची वेळ आली, हे सगळी हकीकत सावलीला सांगताच आता सावलीला सुद्धा काही बोलता येत नसते. आणि आता सगदेव म्हणतो की मला माहिती आहे साऊ बाळा, तुझ्या घरी असेल नोकर बनून काम करणे योग्य नाही, पण माझा नाविलाज आहे, तेव्हा प्लीज मला माफ कर. ते ऐकून आता सावली म्हणते की दादा, तू एवढी काही काळजी करू नकोस आणि काम कुठे का असाना आपल्याला ते करायचंच आहे. तेव्हा सावलीने आता काम करण्याची सगदेवला परवानगी दिलेली असते. इकडे आता सारंगला सगदेवला नोकर ठेवल्यामुळे आता ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो. आणि ऐश्वर्याने आपल्या कामासाठी नोकर ठेवला आणि ऐश्वर्या सावली आणि आपल्यामध्ये आडकाठी होऊ राहिली हे आता सारंगच्या लक्षात आलेलं असतं. पण सारंगला मात्र आता काही बोलता येत नसते. इकडे आता ऐश्वर्याने तिलोत्तमाला सगळी हकीकत सांगितलेली असते आणि त्या पोरीला
कायमचा सारंगपासून लांब करायचं, यासाठी मी सरू आजीला काही दिवसाची सुट्टी देऊन सखदेव म्हणजे तिच्याच भावाला घरामध्ये नोकर ठेवले. हे आता तिलोत्तमाला ऐश्वर्या सांगताच तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो. तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, तू एक नंबर काम केलंस आणि आता त्या सावलीला चांगलीच अद्दल घडेल आणि यानंतर सुद्धा आपण सारंगचे लग्न करण्यासाठी आता आपण दुसरी मुलगी बघणारच आहोत. खरंच तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, या घरानंतर ज्या घराचा जो कोणी माझ्यानंतर चांगला विचार करत असेल तर ती फक्त तूच आहे आणि खरंच या घराला साजेशी तू सून मिळाली. इकडे आता ऐश्वर्याने सखदेवला सगळी काही कामे सांगितलेली असतात. आता इकडे ऐश्वर्या ही एक गोष्ट करते आणि ऐश्वर्या पटकन आता किचनमध्ये जाऊन आता अमृतासाठी दूध गरम करते आणि त्या दुधामध्ये आता अमृताच्या दुधामध्ये आता ती पावडर टाकून ते दूध गरम करून त्या ग्लासमध्ये ओतून ऐश्वर्या आता ती सखदेवकडे देते. आणि आता इकडे सखदेव हा बाहेर असतो, पण मात्र सावलीसुद्धा आता किचनमध्ये सखदेव काय काय कामं करतो हे बघण्यासाठी दरवाजात आलेली असते. पण ऐश्वर्याला समोर बघून आता सावलीसुद्धा टचकते आणि ज्या वेळेस आता ऐश्वर्या ती पावडर ग्लासमध्ये टाकत असते त्याच वेळेस आता सावली ही दूरवरून दरवाजातून ते बघते आणि ऐश्वर्या आता पावडर टाकत असल्याचे बघून सावलीला मोठा धक्का बसतो. आणि आत्तापर्यंत ऐश्वर्याचे ते कट कारस्थान कधीही समोर आलेले नसते. ते कट कारस्थान आता सावली समोर आलेले असतं. ताबडतोब ऐश्वर्या आता सखदेवला हाक मारून बोलावते. सखदेव येताच ऐश्वर्या म्हणते की आत्ताच्या आत्ता हे दूध अमृता वहिनीला नेऊन द्यायचं. सखदेव आता लगेचच तो दुधाचा ग्लास आता अमृताकडे नेऊन देतो आणि आता इकडे सावलीला पटकन ते सगळं समजलेलं असतं आणि आता अमृता तो दुधाचा ग्लास पिणार एवढ्यात आता सावली ही अमृताकडे येते. आणि आता सावली ही अमृताकडे येताच आता अमृता म्हणते, काय गं सावली, झोपली नाही का अजून? तर सावली म्हणते की झोपायचंच आहे. आणि आता अमृता दूध पिणार एवढ्यातच आता सावली ही अमृताला थांबवते आणि म्हणते की वहिनी थांबा. आणि आता अमृता म्हणते काय झालं? तर सावली आता घडलेली सगळी हकीकत सांगते. आपण आता सखदेव दादाला बघायला ज्यावेळेस किचनमध्ये जात होतो त्यावेळेस ऐश्वर्याने त्या ग्लासमध्ये कशी पावडर टाकली आणि त्यानंतर ते गरम दूध कसं ग्लासमध्ये ओतलं, ही सगळी हकीकत आता सावली ही अमृताला सांगताच अमृताला मोठा धक्का बसतो आणि पटकन आता अमृता ते दूध आता दुसऱ्या मगामध्ये टाकते आणि आता ग्लासच्या तळाशी काहीतरी पावडर असल्याचे आता अमृताच्या लक्षात आलेले असते आणि ऐश्वर्या आपल्या दुधामध्ये काहीतरी मिसळत असल्याचे सत्य आता सावलीने अमृतासमोर आणलेलं असतं. आता ऐश्वर्याचा पर्दाफाश करून ऐश्वर्याला सावलीने रंगेहात बघितलेलं असतं आणि अमृतासमोर सत्य आणून आता ते सत्य सावली आणि अमृता सारंग आणि तिलोत्तमासमोर आणून ऐश्वर्याला आता काय करणार आणि कोणती शिक्षा द्यायला भाग पाडणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.